आम्ही आलेलो आहे शेतात आणि आम्ही म्हणजे उद्या ठाण्याला येणार आहेत म्हणून आम्ही आलोत आमच्या शेतात. बघू शकता तुम्ही. आणि माझी आई मम्मी पप्पा दोघं आलेत. पण थांब पहिली ना माझी चप्पल काढून घेते कारण की त्याला खूप चिखल लागलाय आणि मला चलता येत नाही, वजन झालंय. ओके काढले. आता मी दाखवते मम्मीला. पहिली आमची तूर बघा. हे बघा पूर्ण आमच्या शेतातली तूर अशीच आली. सगळं म्हणजे पावसामुळे तसं झालं नाही, पहिलंच तसं झालं. म्हणजे पहिलीच तुरीच्या शेंगाच्या वजनामुळे तसं झालं. बघा पूर्ण तूर तशीच आहे. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल ते माझी आई आणि पप्पा बोलतात पाठून. पहिलं मी तुम्हाला दाखवते मम्मीला. मम्मी हाय. मम्मी पण तुरीच्या शेंगा काढते. तुम्ही आवाज ऐकत असताना ते माझी आई आणि पप्पा पाठून मला बोलतायत, मी लक्ष देत नाहीये. ओके पहिला आपण जाऊया पप्पाकडेच. पण कारण की पप्पा खूप मला माझ्याशी बोलतात. पहिलं पप्पाकडे जाऊया आणि पप्पाला विचारूया माझ्याशी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मी दिसत नसेल कारण की इथे खूप ऊन झालंय. आता पप्पा कडे जायला थोडं कॅमेरा हालेन चलून घ्या. हे बघा पप्पा तुम्ही तुरीच्या शेंगा पाडतायत. हे बघा दाखवा पप्पा. खूप पप्पांनी त्यांची वट्टीच केलेली आहे. हे बघा शेंगा सगळीकडे शेंगा. तुम्हाला काय बोलायचंय का आताच बोलून घ्या, नंतरला मला बोलू नका. ही आमची येडी आहे. जाऊ द्या मग, तुमच्याशी बोलून काय फायदा आहेच नाही. त्यापेक्षा आपण जाऊया आईकडे. आई तर खूप लांब आहे म्हणून आईकडे जाता जाता कॅमेरा हालेलाच. तर बघा तुम्ही आता ते सगळ्यांना दिसतंय. हे बघा आता आई. हे बघा मी तुरीच्या शेंगात अडकली आई. आता कस तरी मी बाहेर जाऊ द्या, मी काय जातच नाही. त्यापेक्षा हो मम्मीने मला वॉर्निंग दिलेली आहे, हळू जा नको थांब. आईच बोलते आता मी येते. हे बघ भेटला रस्ता भेटला. काय गाईज पाऊस येत आहे. आई हाय कर. आई पण तुरीच्या शेंगा तोडते. कशात तोडायला लागेल हे काय असं बघू. थैलीत दाखव थैली. बघा आई थैली भरलेली आहे तुरीच्या शेंगाने. आणि आता पाऊस येत आहे. आम्ही पावसामुळे पडली नाही म्हणून माल बघ माल लागला आमच्या. आईचं तुम्ही ऐकलंच असताना मग मला बोलायची गरजच नाही कारण की माझी आई आणि पप्पा सगळं बोलून टाकतायत. अरे बाबा गाईस जोराचा तर ठेंब पडत आहेत. आम्ही जस्ट आलो आणि पाऊस पडायला लागला. काय फायदा आमच्या शेतात येऊन. हे बघा मी बिना चपलीचीच फिरते. कापूस बघा म्हण कापूस. तुम्हाला मी कापूस पण दाखवते, असं नाही तूर दाखवते. कापूस म्हणून खाली पडली. पहिलं तुम्हाला मी गहू दाखवते. आम्ही ह्या टायमाला ना सगळं लावलंय. गहू आई सगळंच बोलते बाई. गहू लसूण वापस कोथिंबीर आली आहे. तुम्हाला कोथिंबीर पण दाखवते.
हो वांगी मिरची ऐकलं असतं. हे बघा गहू आणि हे बघा पूर्ण गहू सगळा आलेला आहे. मला मधातून कसं तरी मॅनेज करून चाललं लागेल. मी हे बघा वापस तुरीच मध्येच अडकलेली आहे. ह्या बघा तूर ना दोन्ही. हा आता माझा रस्ता मोकळा. पण हा ते बघा तिकडे आहे आपलं हे लसूण मेथी. हे बघा गाईस हे आहे हे आहे मेथी. मग हे आहे मेथी आणि गाईस इथं दिसणार नाही आता कारण की पाऊस येतोय. आणि हे आहे आई कोथिंबीर आहे ना पहिलं वालं. हा पहिली मेथी आणि ती एक कोथिंबीर आहे. कोणची ती बाजूची का. हा सॉरी गाईज पहिली मेथी. गलतफहमी झालेली आहे. ही मेथी आहे. ही 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 मेथी आहे आणि हे आहे कोथिंबीर. म्हणजे हे कोथिंबीर म्हणजे साईडची. हा ना. हा ह्या साईडची कोथिंबीर म्हणजे छोटी आहे आणि जी मोठी आलेली आहे ना ते तुम्हाला दाखवते मी. ही बघा. चला 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 पटकन. इथे बघा सगळं चिखल झालेलं आहे. इव आणि मला त्याच्यातच चालले लागेल. हे बघा ही कोथिंबीर गाईज. बघा ही कोथिंबीर. ही अजूक ही एक ही तर खूप आलेली आहे. ही आलेली आहे कोथिंबीर. ही बघा हे जे दिसते ना ही कोथिंबीर आहे आणि मी कोथिंबीरच्या इथे आलेली आहे. बघा कोथिंबीर आणि तुम्हाला लसूण दाखवते मी. हे बघा हे लसूण आहे. हे बघा हे लसूण तुम्हाला दिसणार नाही पावसामुळे. मी रफ करते जरा कॅमेरा. हे बघा हे लसूण आहे. हे गवत वाटतंय पण हे लसूण आहे. दिसते की नाही मला. हा हे लसूण आहे आणि लसूणच्या पत्त्या आहेत ना त्याच्यात पण ह्याचा वास येतोय. कशाचा लसूणचाच वास येतोय आणि ते वाटतंय की हे वाटते ते काय बोलत. हा गवत वाटतंय ते. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे आहे मी हे तोडते. हे बघा हे थोडंच तोडलंय. पूर्ण लसूणचा वास येतोय. तर आता काय हा वांगे आणि मिरच्या पण आहेत. तुम्हाला दाखवते. मम्मी मी वांगे आणि मिरच्याच्या इथं चालले. गाईज आपण मदतून जाऊ कारण की ना आईने मला त्या दिवशी सांगितलेलं जेव्हा आम्ही आलेलो इथे ठाण्याला आणि शेतात आलेलो तेव्हा मला आई बोललेली. म्हणजे आई आणि माझे बाबा म्हणजे बाबाला आता बरं नाही म्हणून बाबा आलेले नाही आहेत. आणि आई बोलत होती असं की ना तुरीच्या शेंगात का कापूस काढत होते तेव्हा ना आणि आई गवताच्या इथे होती म्हणून ना आईला ध्यानातच नाही काय आहे की नाही खाली. आणि खाली माझ्या इथून खरंच साप गेला आणि मला ना तेव्हापासून एवढी भीती वाटते ना. आणि म्हणून मी चिखल हे बघा हे चिखल झालेलं आहे ना ह्या चिखलामधून पण मला भीती वाटते सापाची. मी कधीच नाही. आई तेव्हा ना एवढी घाबरली ना. भाई आईचं तोंड बघायला पाहिजे होतं तेव्हा.
आईचं तोंड बघता बघता राहिलं असतं, बघतच राहिलं असतं आईचं तोंड. आणि जे वांगे आणि मिरच्या आहेत ना, ते मी पण लावलेत. म्हणजे आम्ही पहिलं वांगी लावले, नंतरला मिरची लावल्या. ओके. माझा हात दुखला. काहीच मी पडते आता सगळीकडे. हा हे बघा, आपण वांग्याची इथे आलो आहे. हे बघा, हे वांगे. माझ्या तोंडावर मच्छर जात आहेत. वांगे पण हे एवढ्या ह्याच्यात वांगे लावलेले आहेत आणि मिरच्या पुढे आहेत. म्हणजे हा लाईनीमध्ये ना पूर्ण हे कुठून हे इकडून ते इथपर्यंत वांगे आहेत. आणि हे आता तुम्हाला शिवाजी चिखला ते पाय भरले होते. आणि हे इकडचा आणि इकडचा सगळं मिरच्या आहेत. आणि थांबा, मिरच्या पाशी आलो तर मिरच्या दाखवते. हां, म्हणजे मिरच्या थोडंच होतं म्हणून तेवढं लावल्या. 1 2 4 लाईनी होत्या मिरच्या, तेवढ्या लावून टाकल्या. म्हणून आता ह्याच्यात बाकी आहेत मिरच्या लावायच्या. अजून मिरच्या आणणार आहेत. हे बघा, मी मिरच्या, हे बघा, हे मिरची आहे. मिरचीचे झाडं म्हणजे ॲक्च्युली त्याला आले नाही असंच. आणि जे हा पार्ट आहे ना, म्हणजे त्याच्या पुढची लाईन यार माझे, हां हे बघा, जे ही लाईन आहे इकडून ते इथपर्यंत, त्याच्यात माझे काका बोलतायत की, म्हणजे संदीप काका ते बोलतायत की हे मोसंबी लावायचे आणि माझे बाबा आई बोलतायत की वांगे लावायचे. तर ठरवूया आता वांगे लावायचे का मोसंबी. म्हणजे ह्या पार्टात आता तुम्हाला दाखवलं ना, इकडून ते इथपर्यंत ह्याच्यात अजून काय लावलं नाहीये. बाकी हे 2 आहेत ना, तुम्हाला दाखवले वांगे आणि मिरचीचं, त्याच्यात लावलेत. मी तुम्हाला वाटत असेल मी केवढी बोलते नाही, पण ब्लॉगमध्ये बोलायलाच लागतं ना. चला आता थोडं शांत होऊन पुढे जाऊया. ओके गाईस, आपण थोडं पाणी पिऊन घेऊया, कारण की मला आता बोलून बोलून मी थकून गेले. म्हणून हे आता आले मी आमच्या झाडाकडे. आणि हे घेतलं पाण्याची बॉटल आणि हे बसले. कुठं आहे झोका? हां, बसले मी झोक्यावर. गाईस, पहिला आपण ना पाणी पिऊन घेऊयात आणि मग बघू पुढं जाऊयात. तुम्हाला विहिरीतलं दाखवू का? माझ्याकडे मोबाईल सटकला ना तर वाट लागेल माझी. पण पहिलं पाणी पिऊन घेते. गाईज हे बघा, हे अर्ध तुटलं. म्हणजे माझी बहीण आलेली ना 10वी मधली, ती पण ठाण्यालाच राहते. पण ते ना काय झालं, हां ती आम्ही शेतात आलेलो 2-3, म्हणजे ती पहिल्या दिवशी का 2-3 दिवस झालेले. तेव्हा म्हणजे इथे नव्हतं, ह्या झाडाला नव्हतं बांधलेला. तुम्हाला दाखवते. हे त्या तिथं दिप्पी दिसते ना, हां ते झाड दिसते बघा. हे झाड दिसते बघा, हे झाड दिसते बघा तुम्हाला, हे वालं.
ह्या झाडाला होता आणि मग तिथून नाही ह्या झाडाला नाही सॉरी चुकली. दरअसल मी हिंदी बोलायला लागले ना अर्धा नक्की ह्या झाडाला होता का त्या नाही आऊच गाईस मी ते नंतरला दाखवते. चला मी काय करते आता बॉटल सोबत थोडा झोका खेळून घेते. मला ह्या झाडाचीच भीती वाटते. कुठे गेलं रे कुठे आजी कारण की मी थांबायचं मला कसं दाखव बॉटल ठेवायला तर रक्षितच ठेवून देते. मला ना सिराज पकडलं लागेल आता. हे बघा अशी माझी झाडाला टक्कर झाली ना तर मी गेले माझं डोकं. चला आता बॉटल घेऊन जाऊया आई मम्मी पप्पाकडे. मम्मी गाईज इथे कुत्रा आहे. आम्ही म्हणजे कुत्रे ठेवलं आहे. मला भीती वाटते तरी कुत्र्याची. आयुष्यपत आजी चप्पल तर तिकडेच राहिली. आऊ मला आता वापस तिकडे जायला लागेल. एवढं लांब चलत गाडी असली असते तरी चल गेली तरी चल पण गाडी असतं चलत गेली कशी असते गाडीवर ते गेले असते पण गाडी ह्या सगळ्यांच्या मदतून कसं जाऊ शकते गाईज. सॉरी मी उलट्या साईडला आले. ह्या सगळ्यांच्या मदतून कसं जाऊ शकते काहीच मी वेगळी दिसते. काय झालं मला काय कुछ क्या हो गया मेरे को. ओके तर गाईस आता बरोबर आहे बघू का आपण. आता बरोबर काहीतरी झालं असं काय माहिती. आऊ आता मी जरा चिपवून पुढे जाते आणि पुढे आपण थोडं बोलूया. ओके गाईस काय झालं हिला माझा चेहरा डल होते का थोडा असं वाटतं भावली काढली. गपणे काय होतं ह्याला. आपण तर जाऊ मी ना आता काय करते जरा मोबाईल ना असा वाकडा पकडू का असं सीधा पकडू. सीधा काय दिसणार तर नाही का दिसतंय जास्त काय दिसणार असंच पकडायला लागेल. माझा हा हात दुखून गेला आणि हा हाताने पकडू शकते पण हा हात मला उलटा आहे तर मला पकडायला होत नाही. का पकडू थोडं बघते पकडून होतं की नाही. चला जाऊ यार जाम काहीतरी बेकार लागलं काहीच पायाला काहीतरी लागलं माझ्या. हे बघा माझा पाय सगळा चिखलाने भरलेला आहे आणि काहीतरी लागलं मला तर मला हात भरवायला लागेल आता काय माहित. काय बाबा मला हात भरवायला लागेल. आणि मला आता डायरेक्ट डिप्पीच्या पाण्याने नीट हात माझा हात बघा काय करू आता पाणी तर आहे ना. मला आवाज येते काय आपण बघूया. काय काय मला जावं लागेल. थोडा कॅमेरा आले पण बघत वाटत असेल मी जास्त ओव्हर ॲक्टिंग करते. आयुष्य गाईस आता माझी बॅटरी म्हणजे पप्पाच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली आहे.
20%च राहिलेली आहे. मी ना आता थकले यार, चलून किती चलून आता गाईस. सगळं मला ना मी माईक लावला असता तर अजूकच हे झालं असतं. पूर्ण आवाजच तुम्हाला गेला असता जोरात. ते पण थांबा, आपण ना कोथिंबीर जरा थोडूया, तुम्हाला दाखवते ना थोडीशी तोडून कोथिंबीर. पूर्णच निघली पाहिजे कोथिंबीर. मस्त. आपण ह्याला ह्याच्या जागेवरच ठेवून देऊया. आणि मला गाईस ब्लॉग करता करता मला नीट बघायला लागेल, कारण की आता आलाय चिखल. आता इथे सगळीकडे चिखल आहे म्हणून मला आता इकडून समोरून चलायला लागेल. ब्लॉगच्या जागी मी पडली नाही पाहिजे गाईस. कुठे तिघच्या तिघ तिथे उभा राहिले. बघा पप्पा, काय आता माझा ना हात दुखायला लागला. लावून बंद करू का? चला थोड्या वेळ आता मग आपला ब्लॉग संपला. यार हे झालं पायाला, चिकलने मारलाय सगळा मारला. चिकलने सगळा पाय. काय बरं गाईस, आपण भेटूया सेकंड पार्टला. किती मोठा झाला असेल तो आता. मी आता सेकंड पार्ट करत आहे, तर सेकंड पार्ट नक्की बघा. बाय.